3 मोर आहेत. मी जस्ट वॉक करायला आलो होतो आणि मला माहित होतं या ठिकाणी मोर असतात. सुंदर बघा, म्हणून मी आलो. दिसलं का तुम्हाला? ओ बघा, इथे वेताल टेकडीला हे पक्ष्यांकरिता पाणी एकत्र करण्याकरिता इथे लावलेलं आहे. पण यामध्ये पाणी आहे नाही. पण मला मी एक नोटीस केलं, ते कशाला लावलं इथे, की यामुळे ना हे झाडाला थोडं प्रॉब्लेम होत आहे. तर माझ्याकडे टूल्स आहेत. नक्की नेक्स्ट टाइम मी आलो की याला लूज करणार आपण. तर हे आपल्याला लूज करावे लागेल. बघू. आणि हे कोण असणार ज्याला जे टोचून ठेवलं झाडाला? ज्याने टोचलं त्याला टोचायला पाहिजे. बघा, आणखी एक आपल्याला हे दिसलं स्पॉट. तर लूज आहे. आणि यामध्ये बघा इथे छान मकादाने हे ठेवलेलं आहे. हे पक्ष्यांकरिता हाच एक खूप छान वाटतं. सिविक सेन्स याला म्हणतात. सिविक सेन्स तुम्हाला काय गरज, म्हणजे घरून आणले त्यांनी ते पक्ष्यांकरिता, फक्त खाण्याकरिता. त्यांना ते माहित सुद्धा नाही की ते खाणार आहे की नाही. पण जस्ट म्हणजे ते थॉट प्रोसेस किती भारी असणार त्या व्यक्ती ज्याने पण ते आणलं. नक्की मी पण सोबत कॅरी करेन. आणि हे सर्व बघितल्यानंतर आपलं पण लाईट लागतो. ते लाईट लागणं ते इम्पॉर्टंट आहे. बघा, हे सुद्धा थोडं टाईट झालं, कारण की जेव्हा लावलं असेल तेव्हा ते म्हणजे छोटं असणार झाड. करूया आपण यांना लूज नेक्स्ट संडेला. मी पोस्ट करतो हे, त्यामुळेच माझ्या माइंडमध्ये ते प्रेशर राहील की मला जाऊन ते लूज करायचं आहे. तुम्हाला पण वाटत असेल की ते लूज झालं पाहिजे, तर व्हिडिओ लाईक करा, रीलला लाईक करा, फॉलो करा. त्यामध्ये माझा पण फायदा आहे आणि तुमचा पण फायदा. तुम्हाला पण मी मेंटल पीस देतो.